श्री दत्त प्रतिष्ठान पाटोदा आयोजित त्र्यंबकेश्वर कीर्तन महोत्सवाचा 13वा वर्धापन दिन पाटोदा येवला तालुक्यातील पाटोदा येथे श्री दत्त प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही त्रिदिनात्मक 3 दिवसीय भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। या सोहळ्याचे यंदा 13व्या वर्षात पदार्पण होत आहे, जो 4 डिसेंबर 2025 रोजी सुरू होऊन 8 डिसेंबर 2025 रोजी काल्याच्या कीर्तनाने सांगता होणार आहे। महेंद्र गुरु यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या महोत्सवाच्या माध्यमातून धर्म, अध्यात्म आणि समाज प्रबोधन यांचा त्रिवेणी संगम पाटोदा येथे अनुभवता येणार आहे। महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांच्या मधुर आणि रसाळ वाणीचा लाभ परिसरातील भाविकांना मिळणार आहे। कीर्तन महोत्सवातील प्रमुख कार्यक्रम 4 ते 8 डिसेंबर 2025 दिवस। कीर्तनकारांचे नाव, महत्त्वाचे वैशिष्ट्य। पहिला दिवस भ सोपान दादा केनेरकर, महोत्सवाची मंगलमय सुरुवात। दुसरा दिवस भ निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर, समाज प्रबोधनपर आणि मार्मिक कीर्तन। तिसरा दिवस भ जयवंत महाराज बोधले, रसाळ कीर्तनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतील। सांगता सोहळा भ अमृत महाराज जोशी, काल्याचे कीर्तन व महाप्रसाद। आयोजनाचे आणि महोत्सवाचे महत्त्व। श्री दत्त प्रतिष्ठान पाटोदा गेली 12 वर्षे अव्याहतपणे हा कीर्तन महोत्सव यशस्वीपणे आयोजित करत आहे। या 13व्या वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्रातील अग्रगण्य कीर्तनकारांची मांदियाळी उपस्थित राहणार आहे। विशेषतः दुसऱ्या दिवशी निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे कीर्तन हे सामाजिक विषयांवरील त्यांचे स्पष्ट आणि मार्मिक भाष्य यामुळे श्रोत्यांमध्ये आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरते। हा कीर्तन सोहळा पाटोदा आणि आसपासच्या परिसरातील आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वातावरण समृद्ध करणारा आहे। या महोत्सवाचा लाभ परिसरातील सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन श्री दत्त प्रतिष्ठान पाटोदा यांचे